हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मग तुम्हाला माहीतच आहे की मी माझ्या चॅनलवर यूट्यूब विंटर सिरीज अपलोड करत आहे. म्हणजेच विंटरमध्ये आपण कुठल्या कुठल्या रेसिपीज खाऊ शकतो अशा. तर मी या अगोदर आपल्या विंटर सिरीजमध्ये 3 रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत आणि आता त्यातलीच विंटर सिरीज 4th रेसिपी मी घेऊन आलेली आहे. तर चला मग आता आपण पाहूयात की ही 4th रेसिपीजमध्ये आपण काय पाहणार आहोत. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार. आजच्या रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत की आपण पालकापासनं काय बनवू शकतो. पालकमध्ये भरपूर आयर्न असतात आणि ते आपल्या हेल्थसाठी खूप चांगले असतात. तर चला मग आज आपण हेल्दी पालकपासनं हेल्दी काय बनवू शकतो ते पाहणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण पालक घेऊयात, त्याला स्वच्छ धुवून घेऊयात आणि नंतर फ्रेश पाण्यामध्ये ते पालकाचे पाणी टाकून आपण शिजवून घेऊयात. पालकला नाही कट केलं तरी चालतं, कारण शिजल्यानंतर आपल्याला ती पेस्ट मिक्सीमधून बारीक करायची, त्यामुळे त्याला कट करायची गरज नाही. आणि आता मेन म्हणजे पालकाचे थालीपीठ किंवा पालकाचे पराठे बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते आपण पाहूयात. तर त्यामध्ये आपण घेऊयात तिळं, जिरे पावडर, ओवा, मीठ, लाल तिखट आणि चिमूटभर हळदी पावडर. त्याचबरोबर आपल्याला घ्यायचं आहे एका वाटीला थोडंसं कमी बेसन पीठ, हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि हिरवी कोथिंबीर. एवढं साहित्य आपल्याला हे पालकाचे थालीपीठ बनवायला किंवा पालकाचे पराठे बनवायला घ्यायचं आहे. हे पराठे खायला अतिशय सोपे आहेत. आपण ह्याला धपाटे म्हणू शकत नाहीत, कारण ते आपण थापून नाही तर लाटूनही करू शकतो आणि अतिशय चविष्ट खायला आणि बनवायला तर खूप सोपे. तर चला मग आता आपण पाहूया की हे पौष्टिक पालकाचे पराठे कसे बनवायचे. सगळ्यात अगोदर आपण बेसन पीठ व्यवस्थित चाळून घेऊया. जेवढं बेसन पीठ होतं त्यापेक्षा थोडंसं जास्त, म्हणजे एका वाटीला थोडंसं कमी बेसन पीठ होतं. तर आता आपल्याला 1.5 वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे आहे आणि ते पीठ बारीक चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला पराठे लाटता वेळेस काही अडचण होणार नाही. तर अशा प्रकारे छोट्याशा चाळणीने आपण पूर्ण गव्हाचे पीठ चाळून घेऊयात. तर हे पालकचे पराठे बनवायला अतिशय सोपे आहेत आणि थंडीमध्ये तर तुम्ही आवर्जून हे पराठे खायला हवे. आणि महत्त्वाचं म्हणजे बनवायला खूप सोपे आणि आता इझिली आपल्याला पालक मार्केटला फ्रेश पालक भेटून जाते. तर मग बाकी काही बाहेरचं खाण्यापेक्षा तर एक ठीक आहे, पराठे आपण ह्या सीझनला नक्की एकदा ट्राय करायला हवे. तर आता आपलं पीठ चाळून झालेलं आहे. आपण हे जे साहित्य आहे, मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, ह्याची बारीक मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे अगोदर आणि नंतर ती पेस्ट आपल्याला त्या पिठामध्ये मिक्स करायची आहे. आपण आलं, लसूण, मिरची पेस्ट त्यामध्ये टाकल्यावर आपल्या पराठ्याला अजून 4 चांद लागतील. माझा म्हणण्याचा अर्थ आहे की आलं लसूण पेस्टनी आणि मिरचीनी, कोथिंबीरनी आपले पराठे अजून टेस्टी लागतील. ही पेस्ट नक्कीच तुम्ही त्यामध्ये ॲड करा. जर यातलं मिरची वगैरे तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. आता तुम्ही म्हणताल की लाल तिखट पण टाकायचं, मिरचीही ते जास्त स्पायसी होईल, पण नाही. कॉन्स्टंटली टाकलं तर ते जास्त स्पायसी होत नाही. 1 चम्मचला थोडंसं कमी लाल मिर्च पावडर टाकायचं आणि मिरची हवी तर आपण कमी घेऊ शकतो. तर आपली मिरचीची पेस्ट बनून तयार आहे. आपण ही पेस्ट झाल्याच्या नंतर जी आपण पालक शिजायला ठेवली होती ती जवळपास 10 मिनिटं शिजून घ्यायची आहे आणि मीही तेच केलं आहे. तुम्ही पाहू शकतात आपली पालक मस्त शिजून तयार आहे. तर ही पालक आता आपण त्याच मिक्सी जारमध्ये मिरचीची पेस्ट काढून घेऊयात आणि पालक पेस्ट त्या मिक्सी जारमधून बारीक करून घेऊयात. तर इतकं सोपं आहे, अतिशय काही अवघड नाही आहे त्यामध्ये. आणि जे काही पाणी उरलेलं आहे त्यामध्ये शक्यतो आपण पाणी नाही ॲड केलं तरी पालक शिजून जाते, पण थोडंसं पाणी टाकलं तर लवकर शिजायला मदत होते. आणि जे उरलेलं पाणी आहे ते पाणी आपण कणिक मळण्यासाठी नक्कीच वापर करू शकतो. तर तुम्ही पाहू शकतात आपली पालकाची पण पेस्ट बनून तयार आहे. आता आपण पिठामध्ये जिरे पावडर, लाल तिखट, परत चिमूटभर हळद पण टाकून घ्यायची आहे. आपल्याला तिळं टाकायचे आहेत. आपण जेवढे तिळं टाकू तेवढे आपले पराठे छान होतील. नंतर आपल्याला चवीनुसार मीठ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओव्याला व्यवस्थित हातावर आपल्याला क्रश करायचे आहे आणि नंतर ते त्यामध्ये मिक्स करायचे आहे. तिळाने आपले पराठे खूप छान होतात, त्यामुळे हवं तर आपण पांढरे तिळ नक्कीच ॲड करावे. आणि आता आपण टाकूया त्यामध्ये मिरचीची पेस्ट. आपण मिरचीची जी पेस्ट बारीक केली होती ती यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचं आणि लास्ट म्हणजे आपण पालकची बनवलेली प्युरी.
तर एवढ्या कमी साहित्यामध्ये किंवा एवढ्या कमी वेळात व सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही बनवू शकतात पौष्टिक पालकाचे पराठे. ही रेसिपी काही अवघडसुद्धा नाही आहे. तुम्ही पाहू शकतात पालक मॅश करणं हे तर मला अवघड असं नाही वाटत, आणि बाकी गोष्टी पण त्यात असं वेगळं ॲड काही नाही करायचं. आपण रेग्युलर ज्या गोष्टी भाज्यांमध्ये टाकतो तेच ॲड करायचं आहे. आणि यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण घाईत आहोत, सकाळच्या नाश्त्याला वगैरे आपल्याला हे बनवायचं असेल तर याच्यासोबत भाजी बनवायची अजिबात गरज नाही. घरामध्ये जर दही असेल तर ते दहीही आपण सगळ्यांना सर्व करू शकतो. तर आपल्याला स्पेसिफिक अशी कुठली भाजी करायची गरज नाही. आणि मुलांना तर केचप लावून रोल करून दिला तरी ते खातील, कारण माझ्या मुलालाही मी दिलं होतं. अगदी काही जास्त स्पायसी नव्हतं, आणि खरं तर मुलांना थोड्याफार स्पायसी गोष्टी आपण द्यायलाही हव्या, जेणेकरून त्यांना सवय लागेल. तर आता जी आपण पालकाची पेस्ट टाकलेली आहे किंवा प्युरी टाकलेली आहे, त्यामध्येच अगोदर कणिकला व्यवस्थित हाताने चोळून मिसळून घ्यायचे आहे. पण जर तेवढ्यात कणिक बसत नसेल, पालक प्युरी थोडी असेल आणि आपलं कणकेचं पीठ जास्त असेल, तर आपण त्यामध्ये जे पाणी उरलं होतं ते पाणी ॲड करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हळूहळू करून आपल्याला ही कणिक लावून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकतात मी थोडं थोडं करून त्यामध्ये पाणी ॲड करते, कारण आपण जर एकदाच त्यामध्ये पाणी ओतलं तर कणिक अतिशय पातळ होईल. म्हणून आपल्याला एकदाच नाही तर हळूहळू करून अशा पद्धतीने आपल्याला याची घट्टसर कणिक मळून घ्यायची, जेणेकरून आपल्याला लाटायला सोपे जाईल. हे पराठे आपल्याला लाटून करायचे आहेत, नाही की आपल्याला धपाट्यासारखे थापायचे. त्यामुळे हवं तर आपण हे नक्कीच घट्ट ठेवायचा. माझी पालक थोडीशी होती त्यामुळे याची प्युरी झाली नाही जास्त, नाहीतर पालक जास्त असेल तर आपल्याला वरतून पाणी टाकायची गरज पडत नाही आणि त्यामध्येच आपले पराठे बनून तयार होतात. त्यामुळे कधीही लक्षात ठेवायचं की पालक जेवढी आहे त्या क्वांटिटीनुसार करायचं. पण मला थोडं पालक कमीच पडली, पण मी कसं तरी ॲडजस्ट केलं. जर तुम्हाला भरपूर बनवायचे असेल तर एक मोठी पालकाची पेंडी नक्कीच आपल्याला लागते. तर तुम्ही पाहू शकतात आपली छान अशी घट्टसर कणिक मळून तयार आहे. आता आपण ही कणिक एक 15 मिनिटासाठी साईडला भिजत घालून ठेवूया, जेणेकरून कणिक मऊसूद होईल. माझी कणिक थोडीशी जास्तच घट्ट झालेली आहे, त्यामुळे मी एक 15 ते 20 मिनिटं ठेवली. आणि तोपर्यंत आपण पराठे लाटण्यासाठी पाट वगैरे घेऊयात. आता थोडा कणकेचा भाग घेऊन आपण त्याला हातावर चोळून घेऊयात. पण जास्त घट्ट झाल्यामुळे परत मी त्याला थोडंसं पाणी लावलं होतं. जर तुम्हालाही असं फील होत असेल की कणिक खूप हार्ड आहे, तर तुम्ही त्याला थोडंसं पाणी लावून चोळू शकतात आणि नंतर त्याचा पराठा बनवायला घ्या. नाहीतर एवढी घट्टसर कणिकचे पराठे बनवायचे तर हाताला फार त्रास होईल. तर अशा प्रकारे काहीसं आपल्याला हे पराठ्याचं बॅटर किंवा पराठ्याची कणिक बनवायची आहे. आणि आता अगदी हाताच्या सहाय्याने त्याला स्मूथ असं बनवून घ्यायचं आहे. आणि नंतर थोडंसं पीठ लावून आपल्याला ह्याचा सुंदर असा गोलसर पराठा लाटून घ्यायचा आहे. तर एवढंसं सोपं आणि इतकी छान रेसिपी, आणि बरेचसे आपल्याला हेल्दी फायदे पण आहेत ह्याचे. आणि मेन म्हणजे मी तुम्हाला कामाचेही फायदे सांगितले की ह्याच्यासोबत कुठली भाजी बनवायची गरज नाही. मी तर बनवली नाही, पण तुमच्या घरी जर अगदी जास्त स्पायसी लागत असेल तर बनवावी लागेल बटाट्याची वगैरे. पण जर लागतच नसेल तर दह्याची चटणी किंवा नुसतं दही आणि हा पराठा खाल्ला तरी खूप छान लागतो, कारण ऑलरेडी मध्यम स्पायसी तर हा आहेच, आणि आपण हे मिश्रण जर दह्यासोबत खाल्लं तर ते अतिशय छान लागतं, कारण एकतर यामध्ये मिरचीची पेस्ट पण आहे आणि लाल तिखटही आहे. हे काय असं फक्त मिठातलं नसल्यामुळे ते इतकं सपक लागणार नाही, त्यामुळे त्याला कुठल्या भाजीची तर अजिबात गरज नाही. असेच आपले कामाचे व आणि हेल्दी म्हणलं तर पौष्टिक पण ह्याचे बरेचसे फायदे आहेत. एरवी सीझनमध्ये जास्त हिरव्या पालेभाज्या भेटत नाहीत, तर ह्या सीझनमध्ये भेटतात, तर त्याचा नक्कीच वापर करा. मी म्हणते फायदा घ्या आणि छान छान अशा फ्रेश भाज्या मार्केटमधून घेऊन या आणि त्याच्या अशा टेस्टी रेसिपी नक्कीच ट्राय करा. तर मग कशी वाटली तुम्हाला माझी ही छोटीशी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मला थोडंसं काहीतरी अट्रॅक्टिव्ह दाखवायचं होतं, म्हणून मी असं डब्याच्या झाकणाच्या साह्याने त्याला गोल कट करायचा प्रयत्न करत होती, पण आपण नाही केलं तरी चालतंय. मी फक्त एकाच पराठ्याचं असं केलं होतं, बाकी सगळे मी असे हाताने डायरेक्ट लाटले. तर तुम्ही पाहू शकतात आपला पराठा बनून तयार आहे. आता आपण तव्याला छान असं ब्रशच्या साह्याने तेल लावून घेऊयात व मध्यम आचेवर आपण गॅसची फ्लेम ठेवून आता आपण पराठा व्यवस्थित भाजून घेऊया. अगोदर एका साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडने पराठ्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे,
जेणेकरून आपला पराठा छान भाजेल. हवं तर तुम्ही तूपही लावू शकतात. ज्याला तूप आवडतं त्यांनी नक्कीच तूप लावावं. एकतर आपल्याला खाण्यामध्येही तूप जाईल आणि दुसरं म्हणजे पराठाही तुपातला खूप छान होईल. मी तेलाचेच बनवत आहे कारण मी अगोदरच्याही व्लॉगमध्ये अगोदरच्या पण रेसिपीमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मला तूप आवडत नाही, त्यामुळे शक्यतो मी तेलाचेच बनवते. फक्त माझ्या घरामध्ये ज्यांना आवडतात त्यांच्यासाठी कधीतरी लास्टला एखादा तुपाचा ट्राय करते, नाहीतर शक्यतो माझ्या घरी तेलाच्याच मी बनवत असते. एका साईडने पूर्ण तेल लावून घेतल्यावर आता आपण दुसऱ्या साईडने पलटून ब्रशने दुसऱ्याही साईडला व्यवस्थित तेल लावून घेऊया. तर तुम्ही पाहू शकतात इतकं सोपं होतं आणि किती छान दिसतंय दिसतानाच, आणि खायला पण अफलातून टेस्टी आहे. ह्या विंटर सीझनमध्ये तुम्ही नक्कीच ट्राय करा ही रेसिपी, तुम्हालाही आवडेल. मध्यम आचेवर अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडने हा पराठा भाजून घ्यायचा आहे. आपण खालच्या साईडने तर अगोदर तेल लावलंच होतं, आता ब्रशच्या साहाय्याने वरतूनही तेल लावून घ्यायचे आहे आणि दोन्ही साईडने एक 5 मिनिट पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकतात एक साईड खूप सुंदर अशी भाजून तयार आहे. दिसतानाच इतका सुंदर दिसतोय तर खायला किती टेस्टी लागत असेल. तर अशी होती माझी आजची ही छोटीशी रेसिपी. तुम्हाला आणखी अशाच काही विंटर सिरीज आणि पौष्टिक रेसिपीज हव्या असतील तर मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तुम्ही एकदा माझ्या चॅनलला नक्कीच व्हिजिट करा. तुम्हाला छान छान टेस्टी रेसिपीज पाहायला मिळतील. रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आणखी अशा विंटर सिरीजच्या रेसिपीज बनवणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. रेसिपी आली की तुम्हाला नक्कीच नोटिफिकेशन येईल. तर चला, आपला पराठा बनून तयार आहे. तर आता आपण हा पराठा मस्त वाटीमध्ये दही घेऊयात आणि छान टेस्ट करूयात. तर तुम्ही आता पाहू शकतात मी सर्व करता वेळेस की किती छान पराठे झाले आहेत. आणि मी अगोदरही तुम्हाला म्हटलं होतं फक्त एकच पराठा मी गोल असा लाटून घेतला होता, बाकी सगळे मी असेच लाटलेले आहेत. आकाराला काही नाही, फक्त टेस्ट पाहिजे. आणि खरंच सांगते खूप छान टेस्ट झाली होती माझ्या या पराठ्यांची. आकार वाकडे तिकडे आले तरी चालतं, पण टेस्ट पाहिजे. आणि मेन म्हणजे माझी कणिक थोडीशी घट्टसर झाली होती, त्यामुळे पण त्याचे काटा व्यवस्थित नाही लाटला गेले. पण मी एक गॅरंटी देऊ शकते की टेस्टला खूप म्हणजे खूप मस्त, धपाट्यापेक्षा तर छान लागतातच हे पराठे. आणि अशा पद्धतीने मी माझ्या मुलाला आणि नवऱ्याला छान असा पालकाचा नाश्ता बनवून दिलेला आहे. तर तुम्ही पण बनवा. आणि तुम्हाला आणखी अशाच रेसिपी हव्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा. माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला डेकोरेटिव्ह व्हिडिओज, व्लॉग्स, परत अजून काही गोष्टी काही रेसिपीज आणि विंटर वाईज रेसिपीज आणि बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतील. पुन्हा